नमस्कार मित्रांनो. फायनली देऊळ बंद 2 बघितला. 2015 मध्ये आलेला देऊळ बंद चित्रपटाचा चिकित्सक समीक्षा करणारा 4 दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि त्याला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर आता तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंद 2 आलाय. बघा, यांचा एक असा विशिष्ट टार्गेट ऑडियन्स अगोदरच तयार होता आणि आता त्यात आणखीनच भर घालण्यासाठी एका मोठ्या समूहाला लक्ष केला गेलंय. त्याला आधार बनवून देऊळ बंद 2 सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः गाजतोय. विषय वेगळा आणि जड आहे आणि म्हणूनच मित्रांनो हा रिव्ह्यू थोडा वेगळा होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत बघा. हा चित्रपट आपण 3 पातळ्यांवर तपासणार आहोत: समाजशास्त्रीय, धर्म आध्यात्मिक आणि अर्थशास्त्रीय. चित्रपट बघायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे, पण त्यात काय दाखवलं जात आहे आणि त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो हे समजावून घेणं गरजेचं आहे. पहिल्या भागात एक सुशिक्षित, उद्धट, गर्विष्ठ, स्वामींवर रुसवा ठेवून असणारा एक शास्त्रज्ञ बघितला. पण देऊळ बंद 2 मध्ये ही जागा घेतली आहे एका त्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने, म्हणजे स्नेहल तरडेने. ही महिला नास्तिक आहे, म्हणजे यांच्या कल्पना विश्वातील नास्तिक. देऊळ बंद आणि याही चित्रपटात अशांनाही लोक नास्तिक का म्हणत आहेत ते मला अजूनही कळलं नाही. असा असतो का नास्तिक? देवाला हाका मारणारा, देवाच्या नावावर बोंबा ठोकणारा आणि देव पुढे उभा राहिल्यावर सुद्धा त्यांच्याशी भांडणारा, त्याला टोचून बोलणारा, त्याला परीक्षा दे म्हणणारा. देव समोर दिसल्यावर तर नास्तिक नास्तिकच राहणार नाही भाऊ. तो तर लगेच पाय पकडेल, गुडघे टेकेल, म्हणेल देवा चुकलो मी, उगाच विश्वास करत होतो. मुळात नास्तिक कशाला म्हणतात आणि नास्तिक कसा असतो हे या लोकांना माहित नसावे. पण एवढं मात्र खरं आहे की नास्तिकत्व या गोष्टीने या लोकांच्या मनात प्रचंड असुरक्षितता आहे. नास्तिकांमुळे यांच्या श्रद्धा डळमळीत होत असतील कदाचित, त्यामुळे ते नास्तिकांना आस्तिक बनवण्याच्या सुप्त मनीषेने हे लोक पछाडलेले दिसतात, जे दोन्ही चित्रपटांमधून स्पष्टपणे जाणवते. आपलंच वेगळं विश्व निर्माण करायचं, त्यामध्ये आपल्या कल्पनेतील नास्तिक टाकायचा आणि त्याला मग शेवटी ईश्वरी अनुभव देऊन आस्तिक करायचं, आपल्यासारखं करायचं. त्यामुळे मनात दबा धरून असलेली असुरक्षितता मिटवायची. तर असो, हे यांचं मानसशास्त्र आपल्याला काही उलगडत बसायचं नाही. तर आपण थेट चित्रपटातील स्टोरी लाईनवर येऊया. तर स्टोरी एकंदरीत अशी आहे: स्नेहल तरडे ही तुकाराम पायगुंडे या केलेल्या शेतकऱ्याची बायको असते. ती शेतकऱ्यांच्या थकीत कर्जे, उद्ध्वस्त कुटुंब बघून संतापते आणि थेट स्वामी समर्थांशी म्हणजे देवाशीच भांडायला उभी राहते. स्वामी समर्थांना येथे साक्षात ब्रह्मांड नायक म्हणजे देव, ईश्वर समजायचा आहे आणि संगीता पायगुंडेच्या भूमिकेतील स्नेहल तरडेला नास्तिक समजायचं आहे. तर स्वामी या सो कॉल्ड नास्तिक बाईच्या आव्हानानंतर तिच्या समोर प्रगट होतात. तर ती त्यांनाच परीक्षेला बसवते आणि आव्हान देते, आता माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थांबव, नाहीतर तुझ्या देवळाला कुलूपला. चित्रपटाची टॅगलाईनच आहे, आता परीक्षा देवाची. या बाईने खुद्द देवालाच कचाट्यात पकडला आहे. बघा, चित्रपटातील फर्स्ट पार्ट थोडा मनोरंजक वाटतो, पण नंतरचा भाग एवढा रेंगाळलेला आणि रिपिटेटिव्ह आहे की तुम्हाला बघताना कंटाळा येईल. तब्बल 3 तास. त्यात स्नेहल तरडेने सुरुवातीपासूनच जी टोन पकडली ती शेवटपर्यंत सोडत नाही. तिच्या बोलण्या वागण्यात एवढा एकसुरीपणा असतो की नंतर समोर ते बघायला इरिटेटिंग होते. मोहन जोशी सुद्धा स्वामींच्या भूमिकेत पूर्णतः गोंधळल्यागत वाटतात. देव असून स्वतः चिंतेत पडल्यासारखे, म्हणजे ईश्वरत्व सुद्धा मिरवायचं आहे आणि व्यवस्थेवर खापर पण फुटू द्यायचं नाही. सोबतच लेखक दिग्दर्शकाला आपला हा मुद्दा पटवून देण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागल्याचे जागोजागी प्रतीत होते. संभाव्य काय टीका होऊ शकतात या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या सर्व गोष्टींना हलका हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. त्यासाठी प्रवीण तरडेला मानावं लागेल. त्यामध्ये सावकार, बोगस बिबियाणे, तांत्रिक शेतीचे महत्व, प्रशासकीय खोडंबा, भ्रष्टाचार वगैरे. पण फोकस त्यावर नाही तर वेगळ्याच गोष्टीवर आहे. बघा मित्रांनो, आजपर्यंत हजारो शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. देवाने वा स्वामींनी त्या थांबवल्या नाही, थांबवूही शकत नाही. देव, धर्म, अध्यात्म माणसाला आपल्या वेदनांपासून तात्पुरती सुटका देतो, पण मूळ प्रश्नापासून दूर नेतो. हा चित्रपट नेमकं तेच करतोय असं स्पष्ट जाणवतं.
मित्रांनो, शेतकऱ्यांच्या समस्यांची कारणं तपासायला गेलो तर समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र अगदी स्पष्ट सांगतं. पिकाला हमी भाव नाही, भ्रष्ट व्यवस्था, मूठभरांच्या फायद्याची सामाजिक संरचना, शासकीय चुकीची धोरणे, मोठ्या संख्येचे शेतीवर अवलंबित्व, बाजारपेठेतील असमतोल, शेतीची झालेली विभागणी आणि खोट्या मान सन्मानाच्या संकल्पना, आणि त्यात हवामान बदल आणि अनिश्चित पाऊस, ज्यावर शेतकऱ्यांचं उत्पन्न पूर्णपणे अवलंबून आहे. त्यात कृषी विमा, सिंचन, थेट अनुदान या सगळ्यांची अपुरी अंमलबजावणी आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी असलेली सरकारची धोरणं आणि सरकारची अपुरी इच्छाशक्ती, अशी बरीच कारणं आहेत. NCRBच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि या प्रत्येक मृत्यूमागे एक धोरणात्मक अपयश आहे. कुठलाही दैवी कोप नाही. हा प्रश्न पूर्णपणे मानवनिर्मित समाज राजकीय समस्या आहे. पण हा चित्रपट समस्येचं सुलभीकरण करून मूळ समस्या बाजूला सारून त्याला व्यक्तिगत स्वरूप देण्याचा प्रयत्न करते. कारण येथे चित्रपट फक्त दोनच पर्याय दाखवतो: वास्तविक जीवनातील वास्तविक शेतकऱ्यांच्या समस्यांवर काल्पनिक चित्रपटातील प्रवीण तरडेने उभा केलेला स्वामीच्या स्वरूपातील काल्पनिक ईश्वर काही ठोस, जबरदस्त, खतरनाक उपाय काढतात का? तर नाही. प्रवीण तरडेने दावा केला होता की शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर असा काही खतरनाक इलाज त्यांनी शोधून आणला आहे, जो चित्रपट बघितल्यावर तुम्हाला समजेल. त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. तो खतरनाक इलाज म्हणजे खूपच हास्यास्पद तर आहेच, पण मुळातच नवीन अजिबात नाही. भारतीय अध्यात्म आणि लोकसमजुतीत हे पाप मानले जाते, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि त्या अध्यात्मानुसार तथाकथित मोक्षाची संकल्पना, जिचा कुठलाही पुरावा आजतगायत भेटला नाही, जी पूर्णतः काल्पनिक कन्सेप्ट आहे, सर्वच धर्मात थोड्याफार फरकाने सारखीच आहे, तर ती म्हणजे मोक्ष, जी करणाऱ्यांना मिळत नाही. माणूस जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकून पडतो किंवा त्याचा आत्मा जो आहे तो तसाच फिरत राहतो आणि म्हणून आत्महत्या करू नये. अरे बाबा, हे तर आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आत्महत्या आणि अपघाती जीव जे असतात त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यांचे आत्मे असेच फिरत राहतात. साऱ्या शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत आहे आणि तरीही आत्महत्या होतात. त्यांच्यामुळे तुम्ही काहीतरी नवीन शोध लावला आहे असा अजिबातच नाही. आणि एवढी क्षुल्लक गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही चित्रपट काढताय. वास्तविक जीवनातील शेतकऱ्यांच्या समस्या दाखवत आहे आणि कल्पनेत त्यात ईश्वर आणून त्यांच्या माध्यमातून तोच संदेश रिपीट करताय. काय पोरखेड लावलाय राव. अरे जरा मोठे व्हा, जग कुठे चाललंय ते बघा. त्यात पण हा एकच संदेश सांगितला नाही, तर आणखी एक संदेश सांगितला आहे, जे शुद्ध पळवाट आहे. ते म्हणजे पूर्व प्रारब्ध, पूर्वजन्मीचं संचित. आपल्याकडे प्रस्थापित शोषक वर्गाने धर्माध्यात्माच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवलं आहे? उच्च जाती जन्म झाला का तर पूर्वजन्मीचं पुण्य. ब्राह्मण म्हणून जन्माला आला का तर पूर्वजन्मीचं पुण्य. सुख सुविधायुक्त श्रीमंत घरात जन्म झाला का तर पूर्वजन्मीचं पुण्य. एखादा व्यक्ती सुख भोगतो का तर पूर्वजन्मीचं पुण्य. भारतामध्ये जातीच्या आणि वर्णाच्या आधारावर जी काहीच्या फायद्यांची आणि काहींच्या तोट्याची, काहींना विशेषाधिकार प्राप्त करून देण्याची आणि काहींना अधिकारहीन, साधन संपत्ती सन्मानापासून वंचित करणारी जी सामाजिक व्यवस्था उभी केली गेली, तिचा मुख्य आधारच हा होता. काय? कर्मसिद्धांत. आणि हा कर्मसिद्धांत असा नाही की तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला लगेच चांगलं फळ मिळेल, वाईट केलं तर वाईट मिळेल. नाही, यात एक गोम आहे. ती म्हणजे सध्याचे सुख दुःख, गरीब श्रीमंती, जात स्थान इत्यादी हे मागील जन्मातील कर्माचे फळ. आणि या जन्मात जर सत्कर्म कराल, धर्मनियमांनी वागाल, तर मग याचं फळ पुढच्या जन्मी मिळेल. हे असं आहे. हा आहे ट्रॅप. शेतकरी प्रचंड कष्ट करून हलाखीचं, गरिबीचं, दारिद्र्याचं जीवन जगतोय. त्याच्या कष्टाचं चीज होत नाही, त्याला अपमानित व्हावं लागतं, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, स्वप्न पूर्ण होत नाही, त्याच्या मुलाबाळांची गैरसोय होते, म्हणून आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घ्यावी लागते. का? तर त्याचे पूर्वजन्मीचे पाप आहे. म्हणून शेतकऱ्याला चक्क पापी ठरवलं गेलं आहे या चित्रपटाने. तुम्ही पापी आहात, तुम्ही पापे केली आहेत, म्हणूनच तुम्हाला हे भोगावं लागते. तेव्हा गप्प मुकाट्याने भोगा.
कारण पूर्वजन्मीचे संचित आहे, ते तुम्ही टाळू शकत नाही. प्रवीण तरडेजी स्वतः आपल्या एका मुलाखतीत बोलतात की एवढी सरकार आली गेली तरी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटला नाही. ते म्हणतात, कोणत्या सरकारला, कुठल्या मंत्र्यांना वाटते हो की शेतकऱ्यांच्या हत्या व्हाव्या? कोणालाच वाटत नाही. सरकार प्रयत्न करत नाही का? करते, पण नाही थांबल्यात ना. म्हणजे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला अन्य कुठलीही अगदी सरकारी धोरण सुद्धा जबाबदार नसून शेतकरी हा स्वतःच आहे. आणि म्हणून मग तरडेंनी असा चित्रपट काढून त्यात असा हा उपाय सांगितला. बघा, येथे चित्रपटात देव तर दाखवला, पण देव तर सर्व शक्तिमान, काहीही करू शकतो. मग पुन्हा येते पळवाट की ईश्वराच्या पण काही मर्यादा असतात. जन्ममरणाचा फेरा तर ईश्वरालाही चुकला नाही. मग तुम्ही शेतकरी तर फारच सामान्य, तुम्हाला तरी पूर्वजन्मीचे कर्म कुठे चुकणार आहेत? संचित आणि त्यातून कंटाळून पण करायची नाही, कारण त्याने महापाप होतं आणि मग आत्मा भटकत राहणार, मोक्ष मिळणार नाही. म्हणजे काय जबरदस्त कोंडी केली. तुमच्या परिस्थितीला जबाबदार तुम्हीच. मुकाट्याने सहन करायचं, भोगायचं, प्रारब्ध मान्य करायचं. याच मातीत अस्पृश्य समाज हजारो वर्षे कर्मसिद्धांताच्या प्रभावाखाली नीच जन्म हेच आपले प्रारब्ध म्हणून अधिकारहीन जीवन जगत राहिले. त्यांनी जर हा धर्म अध्यात्माचा जोखण फेकून विद्रोह केला नसता, संघटित संघर्ष उभारला नसता, तर ते आजही त्याच गुलाम अवस्थेत अडकून राहिले असते. चित्रपटात व्यवस्थेविरुद्ध संघटित संघर्षाचा खरा पर्याय जाणीवपूर्वक बाजूला ठेवला जातो. प्रत्यक्षात शेतकरी कामगारांचे प्रश्न प्रार्थना किंवा चमत्कारांनी नाही, तर संघटन, आंदोलन, सत्तेला जाब विचारणे आणि अन्यायकारी व्यवस्था बदलण्याच्या सामूहिक संघर्षातूनच सुटतात. जगातील अनेक प्रगत देशांनीही सामाजिक परिवर्तनाचा हाच मार्ग स्वीकारला आहे. मित्रांनो, असे चित्रपट का बनवले जातात? त्यातून हे असे नरेटिव्ह का पेरले जातात? कारण सिंपल आहे, भारतच असा देश आहे की त्यांना जुन्या धर्मसंस्कृती, सामाजिक व्यवस्था, आपल्या जातीय वर्णीय हितसंबंध लक्षात ठेवून तैसेच्या तैसे ठेवायची आहे. यथास्थिती टिकवून ठेवण्यासाठी समाज व्यवस्थेत दाबल्या गेलेल्या पीडित वर्गात असंतोषाचा भडका उडवून तो प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या विरोधात उठून उभा राहू नये म्हणून सत्ताधारी वर्ग धर्मसंस्कृती, कला या माध्यमांद्वारे आपली विचारसरणी समाजात खोलवर रुजवतो. जेव्हा सामान्य माणूस आपल्या गरिबीला देवाची परीक्षा किंवा नशीब मानतो, तेव्हा सत्तेत बसलेले सुरक्षित राहतात. कोणी प्रश्न विचारत नाही, कोणी रस्त्यावर उतरत नाही, व्यवस्था परिवर्तनासाठी एकत्रित येत नाही. आणि सत्तेत बसलेले धर्मसंस्कृतीने पवित्र मानलेले समाज व्यवस्थेच्या टोकावर बसून सर्व संसाधने हडपून मजा मारतात. हा कर्म सिद्धांत आणि असे आध्यात्मिक तत्वज्ञान हे केवळ शोषित समुदायाला निष्क्रिय करतात. एवढंच नाही, तर इतरांच्या श्रमाचं अतिरिक्त मूल्य हादळून सर्वोच्च स्थानी असलेल्या शोषकांना सुद्धा कुठलाही अपराधबोध, न्यूनगंड त्यांच्यात निर्माण होऊ देत नाही. ते त्यांना त्यांचा स्वतःचा अधिकार, हक्क समजू लागतात. परिणामी तो शोषण व्यवस्थेला वैधता प्रदान करतो. मित्रांनो, देऊळ बंद 2 हा चित्रपट भावनिक, भक्ती आणि धार्मिक प्रोपगंडाच्या बळावर चालतो. तो शेतकऱ्यांच्या व्यथेचा खरा राजकीय आर्थिक विश्लेषण करण्याऐवजी त्यांना आध्यात्मिक गुलामगिरीच्या दिशेने ढकलतो आणि शोषितांना स्वतःला दोष देण्यास प्रोत्साहित करतो. सध्या लोकांच्या या धार्मिक भावनांना कॅश करणं हा चित्रपट व्यवसायाचा सर्वात सोपा मार्ग झालाय. भक्ती आणि चमत्कार विकला की थिएटर हाऊसफुल, हे साधं गणित आहे. व्यावसायिक नफा, त्याचबरोबर विशिष्ट देवस्थानाची जाहिरात करण्यासाठी सुद्धा असे खास विशेष चित्रपट बनवले जातात. आणि ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाही. हे दोन्ही चित्रपट त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर असो मित्रांनो, देऊळ बंद 2 मनोरंजक असेल, त्याचा अभिनय, संगीत उत्तम असेल, सिनेमॅटोग्राफी डोळे दिपवणारी असेल, चित्रपट म्हणून बघा, आनंद घ्या. पण एक सजग नागरिक म्हणून त्यातील दैववादी प्रचाराला बळी पडू नका. त्याकडे चिकित्सक नजरेने बघा, त्याची उलट तपासणी करा. खरंच असं शक्य आहे का, हे तपासा. आपले प्रश्न सोडवण्यासाठी चमत्काराची नाही, संघटित होऊन व्यवस्थेला जाब विचारण्याची गरज आहे. हा विवेक जागा ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढल्या एखाद्या व्हिडिओ.